वळूयात पुढच्या बातमीकडे। अजित पवारांविरोधात अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। दमानी यांनी अजित पवारांविरोधात कायदेशीर तक्रारही केली आहे। महिला IPS अधिकाऱ्याला कारवाईपासून रोखल्यानं अजित पवार अडचणीत आले आहेत। दरम्यान अंजली दमानी यांनी महिला IPS अधिकाऱ्याला धमकावलं। अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल करून घेणार असा इशारा सुद्धा दमानी यांनी दिलाय। अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या IPSला रोखल्यानं अजित पवार हे चांगलेच अडचणीत सापडलेत। अंजली दमानिया यांनी या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलंय। अजित पवार यांच्या विरोधात मी कोर्टात जाणार आणि गुन्हा दाखल करून घेणार असं दमानिया म्हणाल्या। अजित पवार यांच्या विरोधात एक आज कायदेशीर तक्रार दाखल केली आहे आणि ती मी होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, ACS होम इक्बाल चहल आणि DG महाराष्ट्र पोलीस यांच्या तिघांकडेही पाठवली आहे। आणि मला असं वाटतंय की आता आपण ह्या सगळ्यांना एक धडा शिकवणं गरजेचं आहे आणि कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो। कोणीही दादागिरी करू शकत नाही, राजकारणी तर अजिबात नाही। आणि हे जे अवैध धंदे, जे दादागिरी, जी वाटेल ती लूट चालली आहे, एवढंच नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांवरचे जे पॉलिटिकल दबाव आहेत ते आता कुठेतरी थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे। राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी फेसबुक पोस्टद्वारे किंवा ट्विटरवर स्पष्ट केले की सोलापूर इथे कुठल्याही पद्धतीने कायदेशीर कारवाईमध्ये बाधा यावी अशा प्रकारचं फोन हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी केला नाही। किंबहुना तिथे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला होता आणि त्यामुळे ह्या विषयावर अधिक काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू इच्छित नाही। करमाळ्याच्या कुर्डू गावात अवैध गौण खनिजाचं उत्खनन सुरू होतं। या उत्खननावर कारवाई करण्यासाठी IPS अंजना कृष्ण या गेल्या होत्या, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट अजित पवार यांना फोन लावला। अजित पवार यांनी फोनवरूनच कारवाई न करण्याचे आदेश दिले। त्यानंतर अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांना स्वतःच्या मोबाईलवरून फोन करण्याची विनंती केली। हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। त्यानंतर अजित पवार यांच्यावर जोरदार टीका झाली। या व्हिडिओनंतर अजित पवार यांनी काहीशी माघार घेत आपला सरकारी कामात अडथळा आणण्याचा उद्देश नव्हता असं सांगितलं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी थेट IPS अंजना कृष्णा यांच्या विरोधात UPSCला पत्र लिहिलं। त्यानंतर मिटकरींवर जोरदार टीका झाली। शेवटी मिटकरींनाही माघार घ्यावी लागली। अजितदादा, तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता। एका UPSC देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल, मी कोण बोलतोय थांब, ही जी भाषा आहे ही अजितदादांनी सुधारावी। तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर, तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं, त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केलाय। या अमोल मिटकरीमुळे अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळ करायला लावणार। ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा। महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती, मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे। हेच त्यातून निष्पन्न झालं आहे। त्या ठिकाणी तुमच्या त्या बेवड्या पदाधिकाऱ्यांनी हातबट्टी, संत्रा, अंमली पदार्थ मारणाऱ्या त्या तुमच्या कार्यकर्त्यांना जी फोन लावून दिला ना, त्याची पहिली परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे होते। अहो, तो प्युअर बेवडा आहे, गांजा फुकतोय, चरस फुकतोय, तसे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले। ते पहिले त्याच्यावर NPD अंतर्गत कारवाई